मन मंदिरा गजर भक्तीचा समुद्रात किती नद्या दुथड्यावरून वाहून गेल्या तरी समुद्र एकाही नदीला वापस करत नाही आणि कधी पाण्यानं पूर्ण भरत नाही रामा. तसं जन्मचा जन्म तुमची कथा ज्यानं कानानं ऐकली तरी त्याच्या कानाची तृप्ती झाली नाही. ते तुमचं राहण्याचं पहिलं ठिकाण, ज्याचे नेत्र चातकासारखे, जीवा हंशिनी आहे, दुसऱ्याच्या संपत्तीनं ज्याला आनंद आहे, दुसऱ्याच्या विपत्तीनं ज्याला दुःख आहे, तुम्हाला अर्पण केल्याशिवाय जे भोजन करीत नाही, जिथे अतिथीला भोजन आहे, शिवाचं पूजन आहे, रात्रंदिवस तुमचं भजन आहे, जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही, अशी एकंदर 14 ठिकाणं वाल्मिकीजी श्रीरामाला सांगतात. पण लौकिकदृष्ट्या सांगतायत दादा पाटील, भगवान बाबा लौकिकदृष्ट्या सांगतात की इथून पुढे गेल्यानंतर चित्रकूट नावाचा एक पर्वत लागेल तुम्हाला. त्या पर्वताच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या तटाला आपण निवास करा. आणि मग रामचंद्र प्रभू वाल्मिकीजीला नमस्कार करून चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी. वृक्षारोपण झालं. प्रभू चित्रकूटावर वास्तव्याला आल्याचं कळालं. सगळे प्रभूच्या दर्शनाला येऊ लागले. काही ऋषीमुनी येऊ लागले, काही देवता येऊ लागले, काही भिल्ल येऊ लागले. पण प्रभूचा तिघासोबत 3 प्रकारचा व्यवहार आहे. भिल्ल आले म्हणजे आलिंगन, ऋषी आले की लोटांगण, देवता आले की वंदन. हे शब्द लक्षात घ्या. देवतांना वंदन करतात आबा प्रभूजी. का? प्रभूला माहिती आहे हे स्वार्थी आहे. रावण मरायचा तोपर्यंत यांची वशिलेबाजी चालणार आहे. हमारी मांगे पुरी करो. एकदा रावण मेला तर यातला एकही देव माझं अभिनंदन करायला येणार नाही. म्हणून त्यांना दुरून वंदन. याला म्हणतात ये यथामाम तांस तथैव. ते नाही का 4 पोरं समुद्राच्या काठाला गेली पोहायला आणि एक गटांगळ्या खाऊ लागलं. तिघं म्हणतात मरतो रे तू, आता काय करू? काय करू म्हणजे तुला वाटेल ते कर. म्हणला देवाचं नाव घ्या. आता म्हणलं कोण्या देवाचं? वाटेल त्या. म्हणला मी गणपती उत्सवात सहभागी व्हायचं. मग गणपतीचंच घे. बुडणाऱ्या तरुणानं गणपती बाप्पाचं नाव घेतलं. गणपती बाप्पा वाचवा, बुडायला लागलो. गणपती लगेच प्रगट झाले व काठाला आणि डिस्को नाचू लागले. गणपती ते बुडायला लागलं. तिथं काय डिस्को नाचता गणपती, मी मरायला लागलो, मला बाहेर काढा. गणपती म्हणाले यंदा बदल केला मी. काय दरवर्षी तुम्ही मला बुडवायचे आणि काठावर डिस्को नाचायचे, यंदा तू बुड, मी डिस्को नाचतो. याला म्हणतात ये यथा माम तांस तथैव. हे सगळे स्वार्थी आहे. स्वार्थी आहे देवता. देवता स्वार्थी आहे म्हणून त्यांना दुरून वंदन. भिल्ल शुद्ध अंतकरणाचे आहे म्हणून त्यांना आलिंगन. बरं का अश्विन महाराज ऋषी पूजनीय आहे, त्यांना लोटांगण. लोटांगण. एक दिवसची घटना आहे. लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. रामचंद्र आणि सीता आश्रमापुढे बसलेले आहेत. आश्रमाच्या पुढे विशाल असा वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाला एक वेल बिलगलेली आहे. वेल. वृक्ष आणि वेल. वृक्ष हा पुल्लिंगी आहे, वेल स्त्रीलिंगी आहे. हा मग आल्या बोताई. सासते बाबा. हो ठीक आहे, ठीक आहे. हो बस. कुचेताई माया गावचे कुठे गेले? त्यांना म्हणा नारायणरावला बाबा म्हणले माया गावचे कुठं आहे? येणार आहे का?
हो, उद्या परवा अजून 2 दिवस आहे. फार मोठा कार्यक्रम कुचे साहेबांनी. हो हो लगेच. ठीक आहे, खांद्यावर टाका, उजव्या खांद्यावर. रामाचा आहे, तुम्हाला धोका नाही आता. हा, या ठिकाणी जसे आदरणीय आपल्या रामकथे यजमान भास्कराबा या ठिकाणी आलेत, त्याचप्रमाणे आपल्या बदनापूर तालुक्याचे आमदार आदरणीय नारायणरावजी कोचेसाहेब यांच्या सुवेद्य पत्नी या ठिकाणी कोचेताई आलेले आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी कोचेश्री महाराजांच्या हस्ते होत आहे. संपन्न झाला म्हणून सांगा ना. या ठिकाणी संपन्न झाला. राधुरेश्वर भगवान. बरं चालेल 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 चालेल. कारण ताई कथा संपेपर्यंत बसणार आहे. हो हो हो, ते बरोबर जमते. बसा, तुम्ही बसा आता. सन्माननीय आमदार नारायणरावजी कुचे साहेब यांनी गेल्या वर्षी मोठ्या भव्य प्रमाणात कथा बदनापूरला घडवून आणली होती. त्या कथेला सन्माननीय रावसाहेब पाटीलही एक दिवस आले होते. आमच्या दानवे ताई आल्या होत्या, म्हणून बरोबर आज कुचेताई इकडे आल्या. फक्त माया गावचे आले नाही. एक दिवस येणार पण माया गावचे. दादा पाटील मजा आहे. विशाल असा वटवृक्ष आहे, त्या वृक्षाला बिलगलेली वेल आहे. वेल आणि वृक्ष यावरून सीतारामाचा संवाद आहे. दोघच आहे. लक्ष म्हणजे कंदमूळ आणायला गेले, डोळ्यापुढे चित्र आणा. सीतामाई सहज म्हणाल्या, प्रभूजी काय केवढी भाग्याची वेल असेल ही, जिला एवढा मोठा विशाल वटवृक्ष जीवनात आधाराला मिळाला. नाही सीते, वृक्षच खरा नसीबवान आहे, ज्याला आयुष्यात अशी वेल मिळाली. दोघाचा संवाद. नाही प्रभूजी, वेलच भाग्याची आहे, जिला आधाराला असा वृक्ष मिळाला. वृक्ष भाग्याचा आहे, ज्याला अशी वेल मिळाली. वेल भाग्याची आहे, वृक्ष भाग्याचा आहे. वेल भाग्याची आहे, वृक्ष भाग्याचा आहे. असा दोघाचा वाद चालू असताना लक्ष म्हणजे कंदमुळे घेऊन आले. रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, तुझी वहिनी म्हणती वेल भाग्याची, मी म्हणतोय वृक्ष भाग्याचा. बरं तू सांग, याच्यातलं कोण भाग्याचं आहे? लक्ष्मण म्हणजे म्हणाले, भैया भाभी आपसी समझौता कर लो ना, हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो? भैया को आएगा गुस्सा, नहीं तो भाभी होगी नाराज. नहीं, तू बिरागी संत आहे, सही निर्णय देना. आधी तुम्ही सांगा दादा. सीतामाई म्हणाल्या, वेलच खरी भाग्याची, जिला आधाराला एवढा वृक्ष मिळाला. रामचंद्र म्हणाले, वृक्षच खरा भाग्याचा आहे, ज्याला अशी वेल मिळाली. बरं हे जाऊ दे लक्ष्मणा, आमचं 2 वाजल्यापासून चालला, आता 3 वाजले. 5 तास कसा गेला? 1 मिनिटासारखा जातो. आता 2च तास राहिले. तू सांग कोण भाग्याचा आहे? मी सांगू दादा, वृक्षही भाग्याचा नाही, ही वेलही भाग्याची नाही. मग वृक्ष आणि वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा हा प्रवासी लक्ष्मण खरा भाग्याचा आहे दादा. एकमेकाला प्राणापलीकडे सांभाळण्याचा प्रयत्न तिघाचाही आहे. आता तुलसीदासजी कथा बदल करतात, थोडा वेग वाढून घेऊ आपण. पूर्ण झालं पाहिजे ना. होते बरोबर होते शास्ते, तुम्ही काळजी करू नका, बरोबर करू. आता ते 4 शिष्य आणि गुहकजीला वापस केलं होतं. 4 शिष्य भारद्वाजजीच्या आश्रमात थांबले आणि गुहकजी येतात. गुहक आणि केवट यातला फरक लक्षात घ्या. तो नाव चालवतो नावाडी, तो केवट. आणि गुहक म्हणजे त्या परिसरातल्या सगळ्या भिल्लांचा राजा होता. आबा शृंगवेरपूरचा मालक होता. त्याच्या शब्दावर प्राण द्यायला तयार होते भिल्ल. आणि तो प्रमुख गुहक प्रभूला सोडायला गेला होता. आज वापस आला आणि गंगेच्या काठाचं दृश्य पाहिलं. गुहक उभा राहिला का, ज्या नावेतून परमेश्वर उतरले होते तो नावाडी भाऊ अजून घरी गेला नाही. 3 दिवस 3 रात्री झाल्या, जेवला नाही. नुसता नावेमध्ये 3 दिवस लंगोटीवाला नावाडी रडत बसला होता. गुहक आणि
विचारलं, केवट 3 दिन हुए गए नहीं घर? रडू लागला. क्यों रोता रे? कुछ अनहोनी घटी क्या परिवार में? नहीं सरकार. रोता क्यों? तुम्हारी कसम डाल के कहता हूं सरकार, जिस दिन से रामचंद्र को देखा उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही. पागल बन गया हो. आप तो भाग्यशाली है, आपको भगवान साथ ले गए, लेकिन मुझे पापी को यहाँ छोड़ दिया. अरे मैं भी कहा भाग्यशाली रे, मुझे भी तो लौटा दिया मालिक ने. देखो भाई, भगवान की इच्छा में इच्छा मिलाना भक्तों का धर्म होता है. चल उस पार ले चल. आणि मग गोहकाला नावेत बसवलं. नाव पलीकडच्या काठाला गेली. नावाडी उतरला. नावेचा दोर झाडाला बांधला. गोहकजी उतरले आणि गंगेच्या काठावर उभं राहून नावाड्यानं आरडावरडा सुरू केला. गंगा तट के निवासी मेरे जात भाई, अरे मुझे मदद करो. 5-50 नावाडी पडत आले. कौन सी मदद चाहिए? इस नैया को उठाओ. 5-50 नावाड्यांच्या मदतीनं नाव उचलली. नाव गंगेच्या काठावर ठेवली. गंगेच्या पाण्यानं नाव धुतली. स्वतः नावाड्यानं आंघोळ केली. रानातली फुलं आणली. नावेला फुलं वाहली. नावेला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि नावेला साष्टांग दंडवत घातला. आता गोहकाला राहवलं नाही. विचारलं, केवट जे धंधा नहीं करने का? नहीं. बाल बच्चे है, परिवार है, गुजरान कैसी करोगे रे? भीख मांगूंगा. धंधा क्यों नहीं करने का? इसलिए जिस नैया को भगवान के पांव लगे हैं, उस नैया को संसारी लोगों के पांव नहीं लगने देंगे. ये मेरी माता है, नैया मेरी देवता है. ये फूटी टूटी नैया मेरे पास नहीं होती सरकार, तो मुझे दुनिया का बाप नहीं मिलता. ये नैया नहीं है, मेरे भगवत प्राप्ति का साधन है. मैं 14 साल पूजा करते रहूंगा और कोई बोलेगा भगवान आया है, तो इस पवित्र नैया में बिठा करके मालिक को इस पार ले जाऊंगा. त्याच्या भक्तीला नमस्कार केला गोहकजीनी आणि गोहकजी आले शृंगवेरपूरला. आता एक एक प्रसंग पहा. शृंगवेरपूरला गोहक आल्यानंतर गोहकानं आबाजे पुढचं दृश्य पाहिलं. जाग्यावर लटलट लटलट गोहक कापू लागला. का? ज्या रथातून श्रीरामचंद्र उतरले होते, आज 6 दिवस पूर्ण झाले, रथ तिथंच उभा आहे. नुसता रथ उभा नाही, घोडे तसेच जुंपलेले आहे. सुमंतजी खाली बसलेले आहे. मांडी घातली, रथाच्या चाकाला डोकं टेकलं, रडून अश्रू सुकले. अन्नाचा कण पोटात नाही. घोड्यानं 6 दिवसात चारा खाल्ला नाही, पाणी प्याले नाही. नाही तृण चरईन पिवई जल, मोचही लोचन बारी. आता सुमंतजीच्या जवळ गोहकजी आले. खांद्याला हात लावला, पाहायला तयार नाही. सुमंत बाबा, सुमंतजी, सुमंत बाबा. सुमंतानं डोळे उघडले आणि पुढे गोहकाला बघितलं. भक्त भगवंताच्या चरणाला मिठी मारतो, अशी कडकडून मिठी सुमंतानं गोहकाच्या चरणाला मारली. गोहकजी माग सरले. मिठी सोडवून वाकून नमस्कार करून रडून म्हणाले, ये क्या करते हो सुमंत बाबा? 80-80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाला भगवान बचपन में तुम्हारी गोद में खेलता था. इतने अधिकारी अयोध्या के प्रधान मेरे भिल्ल के पैर पकड़ के मुझे शर्मिंदा क्यों कर रहे? 6 दिन हुए घर गए क्यों नहीं? तू अकेला नहीं गोहक, तुम्हारे पूरे बस्ती वाले शाम सुबह दोपहर मुझे यही सवाल पूछ रहे कि बाबा अयोध्या क्यों नहीं गए बाबा, अयोध्या क्यों नहीं गए बाबा. आज मेरा सभी को सवाल है, आप भिल्ल लोगों ने कभी अयोध्या देखी है क्या रे? नहीं बाबा, तो मेरा जन्म अयोध्या में हुआ है. कितनी खुशी थी, अयोध्या नाच रही थी 6 दिन पहले.
हमारे राजा रामचंद्र हो गए, हम उसकी प्रजा। राजा रामचंद्र हो गए, हम उसकी प्रजा। खाली रथ ले जाने का दिल नहीं गुहक, खाली रथ ले जाऊंगा। प्रजाजन सवाल पूछेंगे तो प्रधानमंत्री के नाते कहूंगा मनस्थिति ठीक नहीं, मत पूछो। कई को सवाल पूछने का अधिकार नहीं। भरत और रिपुसुदन अयोध्या में नहीं। दशरथ जी को मूर्छा आई। एक पात्र अयोध्या में समझदार है, कौन? लखन भैया की माता देवी सुमित्रा। मेरे आंखों में आंसू देखेगी, मां सुमित्रा समझ लेगी मेरा सुमंत रो रहा, किसी को नहीं लाया। लेकिन 6 दिन से एक व्यक्ति मेरे हृदय के टुकड़े 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 कर रहे गुहक, कौन बाबा? रामचंद्र की मां देवी कौशल्या मेरे रथ के पास आएगी, मुझे पूछेगी, सुमंत लाया राम को? उस मां को क्या जवाब दूं? बस आप लोग एक काम करो, गंगा के तट पर मेरी झोपड़ी बना दो। क्या करोगे बाबा? झोपड़ी में 14 साल रामचंद्र का भजन करूंगा। और ये भी सुनो, भजन करते करते 14 साल के पहले मैं मर गया तो मेरे अंत्य संस्कार नहीं करना, इस मुर्दे को उठाकर गंगा के पानी में फेंक देना। अगर जिंदा रहा पवित्र रथ में बिठाकर मालिक को ले जाऊंगा, लेकिन खाली रथ ले जाने का दिल। गुहक जी रडता, सगळे भिल्ल रडता, सुमंत जी रडता। आता 1-2च मिनिट पहा, लंगोटीवाला आहे, भिल्लांचा राजा आहे, पण परमेश्वराच्या प्रधानाला उपदेश केला त्याने। दुःखामध्ये कसं सांत्वन हिम्मत द्यावी या गुहकापासून शिका। सुमंत रडतोय, दशरथ राजाचा प्रधान, पण तो लंगोटीवाला गुहक म्हणतो, मैं आपको उपदेश नहीं दे रहा बाबा, एक याद दिलवाता हूं। कौन सी याद? ये 50 झोपड़े का गांव दिखाई दे रहा आपको? हाँ, ये मेरा गांव है, इसका नाम है श्रृंगवेरपुर, और मैं इस गांव का मुखिया हूं। मुखिया तो सुमंत जी, मेरा आपको सवाल है, मुखिया की क्या जिम्मेदारी होती है? क्या जिम्मेदारी? अपने प्रजा को संभालना, प्रजा को धीर देना, प्रजा के आंसू पोंछना, प्रजा को हिम्मत देना, ये मुखिया की जिम्मेदारी होती है। हाँ, आप कहते हो दशरथ जी को मूर्छा आई, भरत रिपुसुदन अयोध्या में नहीं, और अयोध्या की प्रजा रो रही। तो मेरा आपको सवाल है बाबा, इस समय अयोध्या को संभालने वाला मुखिया आपके सिवा कौन है बाबा? बाबा, मुखिया की जिम्मेदारी निभाओ बाबा, रोना नाही बाबा। खूप समजूत काढली, सुमंतजीला रथात बसवलं, सुमंतजी रडू लागले। घोड्याचे तोंड गंगेकडे होते, लगाम धरून भिल्लाने घोडे वळवले तर पुन्हा घोडे गर्रकन गंगेकडे फिरले। 2 पाय वर करून घोडे ही निनू लागले, जणू घोडे ही निन्यातून सांगत होते कि आप जाओ बाबा, हमें नहीं आने का, जिस वर मालिक गया उसी वर जाएंगे, गंगा के पानी में फेंक दो, डुबके मर जाएंगे, तो भी अयोध्या नहीं आएंगे। खूप प्रयत्न केल्यावर रथ वळवण्यात यश मिळवलं। घोडे चालू लागले, थांबू लागले, चालू लागले, थांबू लागले, चालू लागले। जास्त वेळ थांबले तर भिल्ल चाबूक मारत होते घोड्याला। फट्ट आवाज झाला की सुमंत डोळे उघडून पाहायचे तर घोड्यावर वळ उठलेले, आणि घोड्यावरचे वळ बघितले की सुमंतजी उभे राहून रथामध्ये रडून त्या भिल्लांना म्हणायचे, भिल्ल लोग, हाँ बाबा, आपको मारने की खुशी है ना? एक काम करो, जितना मारना है इस पापी सुमंत को मारो, लेकिन अश्व को मत मारो। ये राम के प्यारे अश्व है, इनको राम विरह का कितना दुख हुआ पूरी अयोध्या में सुमंत जानता है। भाई, इस गुंगे प्राणियों ने तुम्हारा क्या बिगाड़ा है, मत मारो। असं करीत 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 रथ अयोध्येच्या जवळ आला। आता विचार केला हवा की दिवसाचा कसा प्रवेश करावा, आणि जर प्रवेश केला तर
प्रत्येक जण प्रश्न विचारल ना, आणलं का रामाला, सीतेला आणलं का, लक्ष्मणाला आणलं, कोणाला काय उत्तर देऊ. त्यापेक्षा सूर्य मावळू देतो, मध्यरात्र होऊ देतो, सगळी अयोध्या झोपू देतो, हा उद्देश सुमंतजीचा. आणि मग झोपेत प्रवेश केला म्हणजे कोणाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं काम पडणार नाही. रात्रीचे 12 वाजू दिले, त्यांना बसायला सांगतो, बसा मांडी घालून. हा असं, हा त्रास होतो तर मागं बसायचं, पण मांडी घालायची पुढच्यानी, आळस येतो, वक्त्यावर परिणाम होतो त्याचा. हा असं, हा खुश राहायचं. कालच सांगितलं, दारू पिताना माणसं एवढं चेहरा प्रसन्न करतात, हा तर अमृताचा रस आहे, मोहाचा रस एवढ्या प्रेमानं घेतात, ह्या रस किती. हो ना, रसारसाचे प्रकार आहे ना, चेअर्स करून ग्लासाला ग्लास लावू लावू प्रसन्न चेहरे ठेवा. उतरलेला सस्ते सगळे तिथे जाऊ आपण. कथा राजूर गणपतीला येत आहे, पण श्रोते आणि आपण सगळे कुठे, प्रसंगात अयोध्येला आहे, एवढं लक्षात ठेवा. देहानं इथं असलं तर आनंद येत असतो. म्हणून तर कबीरजीला त्यावेळेला म्हणायचे संत, बाकीचे संत म्हणायचे की एवढी गर्दी का होते तुमच्या कार्यक्रमाला. बरं का साचते, वक्ता प्रसंगात पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ते कबीरजीलाही म्हणायचे, आबा एवढी गर्दी का होतो. बोले इसका कारण है आप कहते हो कागज की लिखी, मैं कहता हूँ निज नयन की देखी. लक्षात आलं ना. म्हणून आपण सगळे प्रसंगात पाहिजे, निज नयन की देखी. वक्ता सांगतो तसं तसं आपल्या डोळ्यापुढे दिसलं पाहिजे. तर पुन्हा एकदा मध्यरात्र झाली. आमचं चाललं ना ते वंदना करता करता सुद्धा ते पाहायचं. महादेव डोक्यावर वाकडा चंद्र आहे, त्याला वंदन करतात. वा वा, तबल्या बरोबर आहे ना. पुन्हा चला अयोध्येत. मध्यरात्र झाली, सगळी अयोध्या झोपली असावी असं अनुमान केलं आणि रथ अयोध्येमध्ये प्रवेश करता झाला. 6वी रात्र आवा, कोणी झोपलं नाही, जेवलं नाही. 6 दिवस 6 रात्री आशेवर जगत होते प्रजाजन. सुमंत बाबा कोणाला तरी तिघापैकी एकाला वापस आणणार. जेव्हा रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकला पल्लोडजी, प्रजा सावध झाली. अरे रथ आला, रथ आला, रथ आला. रथाच्या मागे लोक लागले. उत्साही तरुण सर्वात पुढे होते, प्रौढ वयाची माणसं, मागे तर काठीचा आधार घेतलेले म्हातारे. आणि ते तरुणांना म्हणायचे, पोरं हो, पोरं हो, पडदा बाजूला सारू नका. रथाला पडदा होता, पडदा बाजूला सारू नका. का आजोबा? पडदा बाजूला सारल्यानंतर तिघापैकी कोणीच रथात दिसलं नाही तर आम्हाला डोकं बदलून रडावं लागेल. त्यापेक्षा पडद्याच्या आत तिघापैकी एखादं तरी वापस आलं असावं, एवढ्या आशेवर थोडा वेळ जगू द्या. अवस्था पहा. ती हालचाल झाली. सुमंतानं डोळे उघडले. ताई सभोवताल पाहलं. सुमंताचा सुमंतावर विश्वास बसेना. मी अयोध्येत आहे का स्मशानभूमी? कारण 6 दिवसापूर्वीची अयोध्या, गुढ्या उभारलेल्या, तोरणं बांधलेली, केळीचे खुंट, रांगोळ्या घातलेल्या, हातात प्रज्वलित केलेल्या फुलवातीच्या सजवलेल्या आरत्या, ठेवणीतले भारी कपडे काढून सगळे पुरुष स्त्री. आज तोरणं तुटलेली, गुढ्या उतरवलेल्या, केळीचे खुंट आडवे पडलेले, पाय घासून घासून रांगोळ्या मिटलेल्या, लांब श्वास ओढल्यानं आरतीतल्या फुलवाती विझलेल्या, 6 दिवसात आंघोळी नसल्यानं कपडे मळलेले, काही न खाल्ल्यानं चेहरे उतरलेले. ही सगळी अयोध्या पाहिली. असं एक 5 वर्षापूर्वी घडलं. ताई सगळी परळी साहेबांच्या स्वागतासाठी
स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, त्यांना 3 जून 5 वर्षे बरोबर होत. गोरगरिबाच्या उद्धाराचं खातं मिळालं म्हणून परळीतला झोपडपट्टीतला सुद्धा फुलाचा हार घेऊन स्वागताला होता. सगळी परळी उत्सुक होती, पण ते सगळे हार भाऊ दुसऱ्या दिवशी प्रेत यात्रेत वापरावे लागले. पण लक्षात घ्या, असं उलट आहे. समाजाला ज्याची गरज आहे त्याला आयुष्य कमी असतं ताई, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागला ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर असतं. असं उलट आहे. 22 वर्षाच्या वयात ज्ञानोबाराय जातात, गरज होती समाजाला. 42व्या वर्षी तुकोबाराय जातात, सज्जनाला आयुष्य कमी. सभोवताल पाहिलं ती अयोध्या. पहिलं लक्ष सुमंतजीचं अयोध्येतल्या जनावराकडे गेलं. निळोबाराय जनावर, नाद बाबा, भावार्थ रामायणाचा. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्वगज करते रुदन, दुःखे पाषाण उलताती. गायी रडत, हत्ती रडत होते, घोडे रडत होते अयोध्येतले. समाजाकडे पाहिलं सुमंतानी. डोहीच्या आटता जीवन, जेवी तळमळती मिन, तेवी अयोध्येचे जन, रामा विन तळमळती. डोहातलं पाणी आटलं म्हणजे थोड्याशा पाण्यातले मासे तडफडतात, तसे प्रजा राम विरहानं तळमळत होती. एवढ्यात मध्यरात्र आहे ना, आईचा रडण्याचा आवाज कानी आला. कौसल्या माईचा. रात्री 12 वाजता 6व्या रात्री कौसल्या रडत होती, आणि तिचे रडण्याचे ध्वनी सुमंताच्या कानी. आत्ताच राम वनवासात गेला अशा आविर्भावात आईचं रडणं चाललं होतं. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघ श्यामा, विवड सांडुनिया आम्हावना दुर्गमा केवी जासी. बाळ माझा केविल वाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य दाणी, परतून ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावना, मजाला प्रेम पाना, कोणा पाजुरा घवा. हे ऐकलं सुमंत एवढे रडू लागले. आता या माऊलीचं मी काय सांत्वन करू. नेहमीच्या सवयीनं घोड्याने रथ ओढत नेला राजमहाला. पुढे सुमंत उभे झाले. प्रचंड गर्दी भोवताल. मध्यरात्रीचा प्रसंग. रागावले गर्दी. पाहता काय माझ्याकडे, या पाप्याला मालकाजवळ घेऊन चला. सुमंतजीला रथातून उतरवण्यात आलं. अंगणापर्यंत नेलं असेल तर रडणाऱ्या कौसल्येजवळ बसलेली सुमित्रा देवीचं लक्ष गेलं. रोना नाही बहनजी अपना सुमंत आया. ताडकर उठली माय कौसल्या. सुमंत खाली मान घालू नये विचारलं नाही सुमंताला. बाळाच्या भेटीसाठी उतावळी झालेली माय ताड 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 चालत बाहेर आली. प्रचंड गर्दी भोवताल रथाच्या होती. गर्दीतल्या लोकांनी बघितलं आईसाहेब आल्या तर बाजूला झाली लोक. लांबूनच कौसल्या माईचं लक्ष जुंपलेल्या घोड्याकडे गेलं. घोड्याचं लक्ष आईकडे गेलं. बरोबर रथाच्या घोड्यानं ओळखलं हे श्रीरामाची आई आहे. घोड्यांना बोलता येत नाही, पण ते जुंपलेले घोडे जोडीनं अशा माना हलवायचे उलट्या उलट्या, म्हणजे इशारा करायचे. काय, अंदर जाओ माता, रथ के पास मत आओ, सर पटक पटक के रोना पड़ेगा माँ, तीनों में से किसी को नहीं लाया, जाओ अंदर. अशा उलट्या माना हलवायचे. तरी माय आहे. शेवटी रथापर्यंत आली आणि रथाचा पडदा बाजूला सारला आणि आतमध्ये डोकावलं. ताई बस, ज्या आशेवर जगली होती माय संपली ना आशा. राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. त्या रथाच्या चाकावर थाड थाड थाड
टेंगुळ येईपर्यंत डोकं बदलून घेतलं आहे. आणि जेव्हा रथाच्या पुढे आली, उंच मानेचे घोडे, पांढरे शुभ्र घोडे, आज काळे ठिक्कर पडलेले आहे, पण माय येऊन उभी राहिली. खूप मोठा अपराध घडलेला व्यक्ती क्षमा मागण्यासाठी नतमस्तक होतो. जशी आई पुढे आली, सारख्या माना वाकवल्या दोन्ही घोड्यानं, जोडीनं माना. माय कौसल्याच्या पुढं माना वाकवल्यावर मायनं उजवा हात एका घोड्याच्या डोक्यावर, डावा हात एका घोड्याच्या डोक्यावर, आणि जेव्हा घोड्याच्या तोंडावून हात फिरवायला सुरुवात केली, खाली बघितलं तर घोड्यांच्या डोळ्याला घळघळ 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 धार आला. जशी जशी माय तोंडावून हात फिरवते तसे तसे घोड्याचे अश्रू. घोडे बोलत नाही, त्यांचे अश्रू बोलतात. माँ, एक दिन रोने से काम नहीं चलेगा, 14 साल रोना ही रोना है माँ, अभागे हम हैं. भगवान छोटे तो हमारे पीठ पर बैठते थे माँ, बड़े हुए तो जंगल घूमने जाते थे पीठ पर बैठकर, दुल्हा राजा बने तो सवारी निकली थी पीठ पर बैठकर. जिंदगी में खुशी के बारे में हिस्से लिए माँ, लेकिन दुर्भाग्य यह है उस प्रभु को जंगल छोड़ने का काम भी हमें पापी जानवरों को करना पड़ा माँ, तो भी हम जिंदे लौट करके आए माँ. तुलसीदास जी इथे प्रश्न विचारतात, ताई, जासु वियोग विकल पशु ऐसे, तो प्रजा मातु पितु जिह ही कैसे. ज्याच्या विरहानं रथाचे घोडे एवढे रडतात, तर त्याच्या मायबापाची अवस्था कशी असेल. म्हणून तुम्ही कोण्याही देशात जा, आमच्या देशापेक्षा पैशानं श्रीमंत देश जगाच्या पाठीवर असतील, पण आताही 2020 साली संस्कारानं धनवान हिंदुस्तान सारखा देश शोधून सापडायचा नाही. संस्कारानं. कारण अरे भगवंतासाठी माणसं रडतात, यात काय नवल आहे. परमेश्वरासाठी जनावर सुद्धा ज्या देशात रडत होती तो देश हिंदुस्तान आहे. भगवान कृष्ण गोकुळ सोडून जातात तेव्हा गायीनं वासरं हमरत होती. वासरं दूध पित नाही, चारा खात नाही गायी, यात नवल नाही. एक गाय जास्तच प्रेम होतं देवाचं तिच्यावर, तिचं नाव पद्मगंधा, आवडीची गाय. आणि त्या पद्मगंधा गायीचं दूध, दही, ताक, लोणी कृष्णाला खूप आवडायचं. तुम्ही पाहिली ती गाय. भगवान रानामध्ये बासरी वाजवायचे, वाकडा पाय करून चढता चढता पळत यायची, जो पायाचा तळवा वर असायचा तो जिभेनं चाटायची. जी तुम्ही पाहिली फोटोमध्ये, हा ती पद्मगंधा. मग यशोदाई जीव लावून ठेवायची, ते द्यायची जेवताना. कन्हैया, ये माखन पद्मगंधा का है, मैंने तो खाते समय पहचान लिया, माता इतना अच्छा स्वाद तो पद्मगंधा के बिना किसी गैया के माखन का नहीं हो सकता. आणि त्या गायीवर आबा एवढा परिणाम झाला, तिनं चारा पाणी वर्ज केला. गल्ली गल्लीत फिरत होती पद्मगंधा गोकुळात, हमरायची. फिरता फिरता जर नंद पाटलाचा वाडा आला, 4-5 पायऱ्या वर जायची, वाड्याच्या दाराजवळ हमरायची. आतही रडत बसलेली म्हातारी माय यशोदा गायीचं हंबरणं ऐकून बाहेर यायची, आणि त्या गायीची अवस्था बघवत नसल्यानं दार बंद करून माय कपाळ बदलत रडून निघून जायची. ती फिरत होती गाय त्राण देहात आहे तोपर्यंत. एकदा त्राण संपला, गाय बसली, काही दिवसात डोळे बसले, प्राण शिल्लक आहे, पण कोणी सामोरून गेल्याची चाहूल लागली की पद्मगंधा गाय बसलेली जीभ काढायची बाहेर, आणि जीभचा शेंडा हलवायची. का? कृष्णाचे चरण चाटायला आतुर झालेली गाय पद्मगंधा. एवढा परिणाम प्रभू विरहाचा जनावरावरही ज्या देशात होतो तो देश हिंदुस्तान आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. कौसल्या माई आत आल्या. सुमंतजी अंगणात आहे. सुमंताच्या पुढे माई उभ्या राहिल्या. रात्री 12ची घटना. सुमंतानं तर खाली मान घातली. अश्विन महाराज बोलत नाही बरं का, निरोबर आहे. आईला राहावलं नाही. सुमंता, मी रामाची माय आहे,
6 दिवसापूर्वी माझ्या रामाला कुलगुरू वसिष्ठजीनं काही नियम सांगितले होते. रामा, उद्या राज्याभिषेक आहे बेटा, आज उपवासी राहायचं, जेवायचं नाही. माझा राम आदल्या दिवशी उपवासी होता, जेवला नाही, दरबारच्या आसनावर बसून होता. दुसऱ्या दिवशी तसाच उपवासी राम माझा वनवासात गेला. मी त्याची आई आहे म्हणून एक प्रश्न विचारते बाबा, काही खाल्लं माझ्या रामानं? लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठा आहात, आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता, एवढं लक्षात ठेवा. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपण टीव्हीला पाहिलं, गेल्या वर्षी 14 जानेवारीला संक्रांतला त्यांच्या गावी गेलते. त्यांची आई आहे अजून. आणि माय लेकरं असे बसले ताई, लहानपणी बसतात. मोदी साहेबनं त्यांची आई एका बाकड्यावर चिकटून, मग आपण टीव्हीला पाहत होतो, तिळगुळ दिला मोदी साहेबाला, आईनं खाल्ला. पाणी दिलं ग्लासभर, घाई घाई घेतलं तर ते ओघळे उतरले मोदी साहेबाच्या तोंडावर. लगेच म्हातारीनं पांढरा रुमाल काढला कमरेचा आणि साहेबाचं तोंड पुसून दिलं. मी का सांगतो हे? भारताला पंतप्रधान आहे पण मायला लेकरू आहे, एवढं लक्षात ठेवा. मी यासाठी सांगतो, जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा धनी, तरी माय कौशल्या विचारते, कुछ खाया था मेरे बेटे ने? हा प्रश्न आईचा असतो, आईचा. तुम्ही कमाई करून घरी येताना तर प्रश्न 4 असतील तुम्हाला. एक प्रश्न बापाचा, एक मुलाचा, एक पत्नीचा आणि शेवटी आईचा. बाप विचारतो, हा कितना कमाया? मुलगा विचारतो, कितना बचाया? बायको विचारते, कितना लाया? मग माय विचारते, कुछ खाया? ही एकच पात्र आहे, तुमच्या जेवणाची चौकशी करणार. म्हणून भाऊ, माय मरण पावली समजायचं, प्रेमाचा समुद्र आटला, सुखाचा सागर कोरडा झाला, ज्याची आई वारली. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. कोणाच्या जीवनात हे घडू नाही. 2 मिनिट घेतो. सुखी परिवार, आबा, 10 वर्षाचा मुलगा, आई वडील, एवढंच. खूप प्रेम, बरं का त्र्यंबकेश्वर, खूप प्रेम. भगवान बाबा, सायंकाळी 6 वाजता मुलाला भूक लागली, आई भूक लागली का लगेच चपाती करून देते बाळा. आईनं चपाती केली तव्यावर. काय दुर्दैव, तर किचन मध्ये कोसळली आई, चपाती तव्यावरच आहे. आई आई म्हणेपर्यंत गेली आई. डॉक्टरला बोलवा, तपासलं डॉक्टरनी, खेळ संपला. जिकडे तिकडे निरोप होत्याचं नव्हतं झालं, आताच होती, आताच होती, आताच होती. रडारड सुरू झाली. पण ज्याच्यासाठी चपाती केली ते एकुलतं एक 10 वर्षाचं, त्याला सांगावं लागलं नाही बाबा. त्यानं मांडी घातली, मांडीवर आपल्या आईचं डोकं घेतलं, प्रेताचं. आणि जिवंत आईसोबत मुलं बोलतात भगवान बाबा, तसं प्रेताची पप्पी घेऊ घेऊ ते पोर प्रश्न विचारायचं, आई जेवायला देणार होती ना, गेली ना सोडून मला, आता उद्यापासून कोण जेवायला देईल आई? शाळेची तयारी कोण करून देईल आई? आजारी पडल्यावर मला दवाखान्यात कोण नेईल आई? माझे कपडे कोण धुवून देईल आई? पप्पी घेऊ घेऊ विचारायचं प्रेताची. रात्र गेली, दुसऱ्या दिवशी सगळी तयारी. दुपारी 2 वाजता प्रेताची विल्हेवाट. प्रेत बांधलं चौघाणी, तिरडीवर उचललं. एक सभ्य ग्रहस्थ तिथं आले. ए ठेवा खाली रे. आता कशाला? काल 6ला झाली घटना, कळतं मला, ठेवा खाली. पण आता कशाला सगळे आले पावणे रावळे? मी सांगतोय तुम्हाला, खाली ठेवा. कायम घाईच करतात कुठे तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का, जिचं प्रेत बांधलंय तुम्ही आज 2 वाजता, तिनं काल सायंकाळी 6 वाजता मुलासाठी चपाती केली. जाऊन पहा, किचन मध्ये चपातीचा कोळसा झाला आणि ते पोर रडतंय रात्रभर.
त्याला शेवटचं दर्शन घेऊ द्या आईचं का कायम घाईच करता. मग हा मुद्दा पटला. ते तिरडी ठेवली. 2 माणसांनी त्या मुलाला धरून आणलं. तिरडीजवळ, बाळा शेवटचं दर्शन घे बेटा आईचं. 10 वर्षाचं पोर आईचं शेवटचं दर्शन घ्यायला. पण त्यानं दर्शन घेतलं नाही आबा. दोन्ही हातानं तटा दोऱ्या तोडू लागलं तिरडीच्या. 2 माणसाला आवरत नेऊ नका माझ्या आईला म्हणायचं. शेवटी प्रेताची विल्हेवाट लावली. 1 वर्षाचा काळ गेला. 1 वर्षानं बापानं दुसरं लग्न केलं. ती नांदायला आली. पुन्हा 1 वर्षाचा काळ गेला. आता पोर 12 वर्षाचं झालं. एक दिवसची घटना. नवीन आलेली पत्नी पाण्याला गेली. घरात दोघंच आहे, बाप आणि मुलगा. बापानं आतून कडी लावली. इकडे रे. घाबरून गेलं पोर. त्याच्या लक्षात आलं आबा की माझी चहाडी लावली, आता मला बाप मारतोय, कोण सोडवल. इकडे रडतच आला. काय झालं तुला? कुठं काय झालं बाबा? बाबा तुम्हाला जेवढं मारायचं तेवढं मारा मला, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझी आई गेली 2 वर्षे झाले. तुम्हाला 2 रुपयाचा खाऊ कधी घेऊन मागितला का बाबा? आणि मुलाचं खरं होतं. मग बापच रडायला लागला. मी ते नाही म्हणत बेटा रे. अरे एवढं वैभव घरात आहे, नुसते हाडं दिसायला लागले, 6 महिन्यात मरशील असा झाला. एक विचारू का रे, पहिल्या आईतनं या आईत काही फरक वाटतो का बेटा? पहिल्या आईचा उल्लेख बापानं केल्यावर भाऊ गळ्यालाच बिलगलं ते 12 वर्षाचं पोरग. आज आठवण झाली का बाबा माझ्या आईची तुम्हाला? 2 वर्षानं सांगतो फरक, पण एका अटीवर. या नवीन आईला सांगत नसाल तर. मी अजिबात नाही सांगणार बाळा रे. बाप आहे मी तुझा. आपण बापलेकच घरात आहोत, कोणी नाही दुसरं. ती पाण्याला गेली. एक फरक आहे बाबा. माझी पहिली माय होती ना, खोटं बोलत होती बाबा. आणि हे आलेली नवीन खरं बोलती. बापाचं उत्तर ऐकून डोकं चाले. काय म्हणतो तू? खरं सांगतो बाबा, फरक आहे. माझी पहिली माय खोटं बोलायची आणि हे खरं बोलती. म्हणजे मी दंगा मस्ती करायचो, सामानाची तोडमोड करायचो. माझी पहिली आई मला खूप मारायची. मारता मारता म्हणायची, कार्ट्या दिवसभर जेवायला देत नाही तुला. फक्त अर्धाच तास जायचा बाबा. माझी माय ताट घेऊन यायची, मला मांडीवर बसवायची. तीच रडायची, हात जोडून म्हणायची, चुकलं माझ्या राजा, आता मेली तरी मारणार नाही, जेवून घे बेटा. या नमस्कार. माझी पहिली आई खोटं बोलायची बाबा. दिवसभर जेवायला देत नाही म्हणायची, अर्ध्याच तासात जेव घालायची. ही आई खरं बोलती बाबा. दिवसभर जेवायला देत नाही म्हणती आणि 2-2 दिवस बिना भाकरीचं उपवासी ठेवती बाबा. आणि पुन्हा म्हणती, तुझ्या बापाजवळ सांगितलं तर मुर्दाच पाडेल तुझा. अरे का लिहावं लागलं ज्ञानोबा रायाला? किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतूला पा. 9 महिने 9 दिवस जिनं उदरात बाळगलं, तिला विचारा बाळावर किती प्रेम. फार खर्च येत नाही भाऊ. कुत्र सांभाळायला खर्च आहे ना आबा, तेवढा माय सांभाळायला नाही. आणि इथे जेवढ्या माझ्या मावल्या बसलेल्या आहेत त्यांच्या साक्षीनं सांगतोय मी, एकाही आईची इच्छा नाही बाळानं सेवा करावी. मग इच्छा काय आहे? आईची एकच इच्छा आहे भाऊ, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा डोळ्यानं दिसावा. या पलीकडे इच्छा नाही. ते आई झाल्यावर कळतं. ती घडलेली घटना निळोबारा आपलं ते नगरला केडगाव, 2च मिनिटात सांगतो.
एक म्हातारीनं ताई एवढंसं गाठोडं येऊन बसायची एकाच्या दारात, रस्त्याकडे पाहायची, दाराकडे पाठ, 10ला यायची 6ला जायची, रोज 3 दिवस, काही मागत नव्हती. चौथ्या दिवशी येऊन बसली. घरमालक म्हणले कोण्या गावची आहे बिचारी, कोणाच माहिती, येऊन बसती, पाठ आपल्या दाराकडे करते, तिकडे पाहते, आपण घरात जातो, जा बरं. मग ते ताट वाढवून आणलं त्या माऊलीनं, सांगितलं आजी तुम्हाला मी भिकारी नाही समजत, माझी माय समजते, 3 दिवस झाले आमच्या दारात येऊन बसता, पाठ आमच्याकडे करता, तिकडे पाहता, 2 घास जेवण करा, बरं वाटेल आम्हाला. ती रडू लागली म्हातारी, तोंडावून हात फिरवला घरमालकींच्या, तुझा जय जयकार हो बेटा, मी भिकारीन नाही, उद्यापासून तुझ्या दरवाजात येणार नाही, पण खरं बोलते, आज मोठ्या साहेबाची माय आहे, एकुलता एक साहेब माझा, त्याच्या कारखान्यात 500 कामगार आहे, बंगल्यावर 15-16 नोकर आहे, लेख चांगला आहे. पण 4 दिवसापूर्वी माझ्या सुनेचं त्याचं भांडण मी रात्रीचं ऐकलं. सून म्हणाली कोणाला परिचय देताना लाज वाटते मला, हे सासू सांगताना, हिला दुसरीकडे द्या ठेवून, नसल ठेवाल तर मी जाईल निघून. लेक म्हणायचा असं करू नको, जन्म दिलाय मला तिनं, ती माझी माय आहे, ही वैभव तिच्या आशीर्वादानं, मला माहीत नाही, जाईल निघून. ही मी ऐकत होती माझ्या खोलीतून. मी विचार केला माझ्या लेकाचा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होऊ नये, माझे कितीक दिवस राहिले, म्हणून पहाटे एकटी उठली बेटा, होतं तेवढं गाठोडं बांधलं, निघून गेली. लेकानं हाकललं नाही मला, मी निघून गेली. आणि मग ताटातली भाकरी दाखवली त्या घरमालकींना, ही तू भाकरी वाढली ना बेटा, ही मला रोज शहरामध्ये मिळते, याच्यानं पोटाची भूक भागते, मनाची नाही भागत. मनाची भूक भागवायला तुझ्या दरवाजात येते. 10:30ला एक पांढरी कार येते ना, त्याच्यात मागं टेकून बसलेला असतो लेक आहे माझा. 5:30ला वापस येते. तुझ्या दरवाजात बसल्यानं 3 दिवसात 6 वेळा माझा दादा माझ्या डोळ्यानं दिसला. हे मनाची भूक भागवण्यासाठी येते बेटा, पोटाच्या तुकड्यासाठी नाही. तुम्ही समजून घ्या. फार खर्च येत नाही, कुत्र्या सांभाळायला खर्च आहे, तेवढा आई सांभाळायला नाही. चुकून जर वृद्धाश्रमात टाकलं असेल कोणी आईला, तर आजचं रामायण संपल्यावर घरी जा, घरी गेल्यावर आतून कडी लावा आणि मग बायकोच्या पाया पडा. एकांतात कोण पाहते तुम्हाला, काय हरकत आहे. बायको म्हणणार आहे चांगलं रामायण ऐकायला, काय डोक्यात फरक झाला का तुमच्या, डोकंच आलं जाग्यावर म्हणावं आमचं, का पाया पडता. माझ्या आईला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं, आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार, गोठ्यात ठेवतो म्हणावं. गाईच्या गोठ्यात ठेवा, दाटी वाटी जनावर बांधा, एक कोपरा खाली करा, फाटकं पोतं द्या आईला, एक मळीकटली गोधडी द्या, जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा, स्वयंपाक करू नका. मुलाबाळात उरलेली एखादी भाकरी पॅन्टच्या खिशात बायकोच्या चोरून, जिनं उसणं पासणं करून पदवीधर केलं तुम्हाला, तिच्यासाठी रोज एक भाकरी चोरा, पाप लागणार नाही. आणि मोटरसायकलने ऑफिसला जाताना गोठ्याकडून मोटरसायकल न्या. का, जसे जनावर चाऱ्यासाठी हंबरतात, तशी तुमची आई फटफटीचा आवाज ऐकत बसली असेल, येईल माझा दादा. उभी करा मोटरसायकल, खिशातली भाकरी काढा, उतरू नका. कुत्र्याला फेकता तशी फेका गोठ्यात, झालं तुमचं काम, जा ऑफिसला. आता माय घुसत घुसत भाकरी जवळ येईल, ती भाकरी कपाळाला लावल, आपल्या लुगड्याच्या पदरानं भाकरी पुसल, त्याच्या जागेवर जाईल. पल्लोडजी ताटात भाकरीचा भुगा करल, त्याच्यात पाणी वतल, दात नाही, भाकरी चावत नाही, जरा वेळ राहू देईल. पण एक एक घास खाताना माय घासा गणित अभिमानानं हा शब्द वापरल. भाकर माझ्या दादानं दिली म्हणल, भाकर माझ्या राजानं दिली म्हणल, भाकर माझ्या लेकानं दिली म्हणल. कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. आईला फेकून भाकर वाढा, माय आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार. म्हणून जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र नव्हे, देवापेक्षाही श्रेष्ठ पात्र म्हणजे माता. सबसे बड़ी सबसे बड़ी माँ.
सबसे बड़ी माँ पगले सबसे बड़ी सबसे बड़ी माँ पगले सबसे बड़ी माँ ओ माँ सबसे बड़ी माँ पगले सबसे बड़ी सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं। मन मंदिरा गजर भक्तीचा